हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये स्ट्रेस हा आपल्या आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे। मग कामाचा वर्कलोड असू दे, घरातली जबाबदारी असू दे किंवा मोबाईलवरची न संपणारी नोटिफिकेशन्स, मनाची धावपळ सतत सुरू असते आणि तणाव हा वाढतच जातो। पण एक आनंदाची गोष्ट माहिती आहे, आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल म्हणजे आपलं श्वसन। हे श्वसन माइंडफुली का बरं केलं पाहिजे? कारण की याचे अनेक फायदे बघा, जेव्हा आपण अंडर स्ट्रेस असतो, तणावाखाली असतो, तेव्हा आपलं जे ब्रीदिंग आहे, जे आपलं श्वसन आहे, ते अगदी लहान, जलद गतीने आणि वरवरचं होत असतं आणि त्यामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि म्हणून शरीर अलर्ट मोडमध्ये जातं। फाईट किंवा फ्लाईट ह्या रिस्पॉन्सिव्ह पद्धतीच्या अलर्ट मोडमध्ये शरीर गेलेलं असतं। पण जर आपण शांततेने कंट्रोल्ड माइंडफुल ब्रीदिंग करू तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो, आपल्याला शांत वाटतं, हृदयाचे ठोके मंदावतात आणि विचारांमध्ये क्लॅरिटी येते। आणि म्हणूनच कंट्रोल्ड ब्रीदिंग, माइंडफुल ब्रीदिंग खूप महत्त्वाचं आहे, स्पेशली तेव्हा जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो। तर आज आपण जाणून घेऊया 5 अतिशय सोपे, कधीही कुठेही करता येतील असे आणि लगेच इन्स्टंटली तुम्हाला रिलॅक्स करतील, तुमचा स्ट्रेस काढून टाकतील असे श्वसनाचे 5 प्रकार। श्वसन प्रकार नंबर 1, दीर्घ श्वसन। नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे, 2 सेकंद थांबायचं आहे आणि मग तोंडाद्वारे सोडायचं आहे। 7 ते 8 वेळा दीर्घ श्वसन केल्यावर लगेच शांत झाल्यासारखं वाटतं। श्वसन प्रकार नंबर 2, अनुलोम विलोम। ह्यामध्ये एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, तेव्हा दुसरी नाकपुडी बंद करायची आहे, मग अल्टरनेटिव्हली ज्या नाकपुडीने श्वास घेतला ती बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। हे एक सर्कल अशी 5 आवर्तनं घ्यायची आहेत। श्वसन प्रकार नंबर 3, ज्याला म्हणतात भ्रामरी। भ्रामरी म्हणजे काय? डोळे बंद करायचे, ताठ बसायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना मधमाशीसारखा असा आवाज करायचा। लक्षात घ्या, हा आवाज लांब म्हणजेच दीर्घ आणि मधुर असायला हवा। ह्याच्याने मेंदूच्या नसा रिलॅक्स होतात, हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये म्हणजे बॅलन्समध्ये राहतात आणि आपल्याला लगेच शांत आणि रिलॅक्स फील होतं। श्वसन प्रकार नंबर 4, याला म्हणतात 4-7-8चं श्वसन। अतिशय लोकप्रिय आहे। त्यामध्ये करायचं काय? नाकाने श्वास घेताना मनामध्ये 1 ते 4 आकडे मोजायचे, म्हणजे 4 सेकंद श्वास घेण्यासाठी, मग पुढची 7 सेकंद श्वास रोखून धरायचा आणि त्याच्या पुढची 8 सेकंद श्वास हळूहळू तोंडाद्वारे सोडायचा। याला म्हणतात 4-7-8चा प्रकार। आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात जास्त उपयुक्त आणि तितकाच लोकप्रिय असा 5वा श्वसन प्रकार म्हणजे बॉक्स ब्रीदिंग। बॉक्स ब्रीदिंग याला का म्हणतात? कारण की याच्यामध्ये 4-4-4-4चा एक चौकोन तयार होतो। नाकाद्वारे श्वास घ्यायचा 4 सेकंद। 4 सेकंद म्हणजे काय? मनामध्ये 1 ते 4 आकडे मोजत हळूहळू नाकाद्वारे श्वास घ्यायचा, मग पुढची 4 सेकंद श्वास थांबून ठेवायचा आणि मग पुढची 4 सेकंद श्वास सोडायचा आणि त्यानंतरची 4 सेकंद तसंच थांबायचं। तर 4 श्वास घेण्यासाठी, मग रोखण्यासाठी, मग सोडण्यासाठी आणि पुढची 4 सेकंद पुन्हा थांबण्यासाठी। हे आहे बॉक्स ब्रीदिंग। हे अनेक खेळाडू त्यांना फील्डवर जाण्यापूर्वी शांत करण्यासाठी हा श्वसन प्रकार करत असतात। तर आता हे 5 श्वसन प्रकार तुम्ही सुद्धा शिकले आहात, तर ह्याचा रोज अगदी कुठेही तुम्ही प्रयोग करून बघू शकता। ऑफिसमध्ये काम करत असताना, घरी अगदी TV पाहत असताना किंवा कुठेही प्रवास करत असताना, आणि ह्याचा रिझल्ट अगदी इन्स्टंट तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ उपयुक्त आहे तर ही अधिकाधिक शेअर करा आणि अशीच आरोग्यदायी जीवनशैली शिकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपर व्हिडिओसोबत। तोपर्यंत टेक केअर।